crystal clear. Oh my god! Business startup is not easy, bro. सब ऐसा काम खुद से करना पड़ता है. स्टाफ रहेगा बाद में, पर अभी खुद को करना पड़ेगा. तर हाय गाईज, गेले 320 दिवस आपण डेली ब्लॉग्स टाकतोय, जे मिनी ब्लॉग्स आहेत, ज्याच्यामध्ये ही डेली आपली शॉपची जर्नी दाखवते. आपण ते 365 डेजचं चॅलेंज घेतलं होतं. आता त्याच्यातली काही 45 डेज राहिलेत, तर आम्ही ठरवलं आहे 45 डेज यूट्यूबचे फुल व्हिडिओज टाकायचे, जे मिनिमम 8 ते 10 मिनटाचे असतील, ज्यामध्ये तुम्हाला आमचे BTS दिसतील, जे बिहाइंड द सीन्स असतील शॉपमध्ये. डेली ही व्हॉइस ओव्हर देते, ह्याच्यामध्ये रॉ क्लिप्स असतील, काही मुवमेंट्स असतील, काही आमच्या मिस्टेक्स असतील, तर तुमच्यासोबत शेअर करू. सो पुढचे 45 डेज ट्राय करणार आहे आम्ही डेली हा ब्लॉग पोस्ट करायचा. सो लेट सी पोस्ट करू शकतो आहे की नाही ते तुम्हाला पाहायला भेटेल. आणि बघू, आज संडे आहे, मस्तपैकी आम्ही सर्व पास्ता बिस्ता घेतला आहे. पूर्ण 3 किलो आज पास्ता रेडी ठेवला आहे. लेट सी आज सोल्ड आउट होतो आहे की नाही आपण बघूया. चला भेटू शॉपवर. आता पोचलो आहे शॉपवरती. मॅडम चावी शोधत आहेत नेहमीप्रमाणे. भेटली मॅगी पॉइंट, मॅगी दूधचा शॉप. हा आमचा बाजूवाला मस्तपैकी मोबाईल रिपेअर करतो. बघू शकता याचा शॉप आहे. सगळ्यांनी आपापले मोबाईल घेऊन या. पोचल्यावरची ती काही फायनल आमची नेहमीची कामं आहेत. डेलीची काम आहेत भाई. पहिला टेबल कुर्सी बाहर रखो और फिर चालू करो. संडेची तयारी बघू शकता. मॅगी पूर्ण स्टॉक करून घेतलाय पद्धतशीर. आज किसी को बिना मॅगी के जाने नहीं देंगे. याच्यामध्ये पास्ता पूर्ण भरलेला आहे. नवीन टेन्शन, रोज एक नवीन टेन्शन. काल आम्ही चुकून वाटतं फ्रीजचं बटन बंद ठेवलेलं. बहुतेक आईस्क्रीम मोस्ट ऑफ झालं आहे एकदम पाणी. ए देवा, संडेलाच आल्या असं फार स्ट्रगल आहे. बिझनेसमध्ये कधी काय करावं लागेल सांगता येत नाही. आता वाटलेलं इकडे आल्याला मस्तपैकी ऑर्डर चालू होतील. कोल्ड कॉफी बनवायची आहे. ते सोडून आता मला ह्याच्यामध्ये जे नदी साठली आहे, फ्रीज बंद असल्यामुळे साईडचा बर्फ निघून मस्त पाणी झालं आहे, ते क्लीन करायचं आहे. आता बघू किती टाईम लागतो आहे मला हे करायला. आता बघितलं मी चुकून दोघींनी पण ब्लॅक घातलं आहे, आणि दोघींनी पण असे कपडे घातलेत जे आम्ही गेल्या वर्षी होळीला ठरवलेले घालायचे. आता या नाही, या होळीला थोडी घातलेले. नो बडी कॅन ड्रॅग यू. खरं बोल. चला ठीक आहे. या होळीला दोघींनी काळे मस्त कपडे घालून आलेत. बघा हिला काय म्हणायचं आहे तुम्हाला. नो बडी कॅन ड्रॅग डाऊन. आम्ही टीपी मॅगी पॉईंट लवकरच बर्फाचे गोळे पण चालू करते. याच्यामध्ये तंदूर सॉस टाकून तुम्हाला देऊ आम्ही. या लवकर भेट द्या. आयसी मॅगी. Crystal clear. Oh my god! Business startup is not easy, bro. सब ऐसा काम खुद से करना पड़ता है. स्टाफ रहेगा बाद में, पर अभी खुद को करना पड़ेगा. 5:45 वाजलेत. किटकॅट कोल्ड कॉफीची ऑर्डर आली आहे. त्यानंतरला व्हाईट सॉस पास्ता अनघा बनवते, आणि प्रणाली बाकीचं काम करून घेते. बघू आता पुढचा दिवस कसा होतोय. व्हिडिओ काढायला भेटतोय की नाही ते पण माहीत नाही. स्टार्टिंग खूप पद्धतशीर झाली. जास्तीत जास्त ऑर्डर आम्हाला आज स्टार्टिंगपासूनच व्हाईट सॉस चीज आहेत, आणि त्यामध्येच एक कस्टमर्स आले, ते डायरेक्टली पुण्यावरून आलेत. आता गेले आय थिंक सो आम्हाला आता 11 महिने होत आलेत. त्या 11 महिन्यामध्ये माझे काही फ्रेंड्स, प्रणालीचे काही फ्रेंड्स, असे काही फॅमिली मेंबर्स, त्यांना आजूबाजूवरनं यायलाच इकडे टाईम नाही भेटत आहे. लोक पुण्यावरून येतात. सो काय बोलायचं समजून घ्या. कोणाचा विचार करू नका. आपल्याला सपोर्ट करणारे अजून 100 आहेत. ते कुठल्या तरी देशाच्या कोपऱ्यात राहत आहेत आणि ते येतात. पण आजूबाजूवाले जेव्हा भेटणार तेव्हा बोलणार, अरे मला तुझ्या शॉपवर यायचं आहे रे, जरा जॉबमुळे कामामुळे टाईम नाही भेटत आहे.
त्यांना हा करायला सोडून द्या. पण असे पण लोक आहेत जे आता पुणे मुंबईपासून किती लांब आहे तुम्हालाही चांगला माहिती आहे. आणि स्पेशली ते खरंच ठाण्याला कोणतरी त्यांचे रिलेटिव्ह राहतात, त्यांच्या थ्रू ते इकडे आले. म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्हाला असं असं भांडूपमध्ये टिकी मॅगी पॉईंट आहे, त्यांना भेट द्यायचं आले. प्रणालीची पण बऱ्याच वेळा त्यांनी गप्पा मारल्या. तर असे मुवमेंट्स आहेत. ते बिझनेस स्टार्टअप केला, सोशल मीडियावरती तुम्ही तुमचं स्टोरी किंवा कुठलं पण कंटेंट चालू केलं, तर अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला येणार तुमच्या लाईफमध्ये आणि खूप भारी एक्सपिरियन्स असेल. ऑर्डर चालू असतानाही आम्हाला व्हिडिओ शूट्स पण करावे लागतात. सो हे एक BTSच आहे खरं तर. हे असं बनवता लगेच व्हिडिओ काढा कस्टमरचे. का करतो प्लीज यार. आणि हे काही कुकिंग शॉट्स दाखवतो तुम्हाला. चीज मॅगी. हां हा चीज मॅगी असं बोलू. हां बोल. दोघी मॅडम ब्लॅक टी शर्ट. आम्ही जेव्हा पण आमचे टी शर्ट काढू असे ब्लॅकच काढणार आहोत. त्यामध्ये प्रणालीचा फोटो असेल, आशीर्वाद स्वामींचा असा टी शर्टवरती असेल. मॅगी बघूनच आमचासुद्धा तोंडाला कधी कधी पाणी सुटतं, बट आम्ही खाऊ नाही शकत. हे धाड धूड नॉनस्टॉप दोघींचे हात तुम्ही बघू शकता चालूच असतात. आणि माझं तोंड वाजलं आहे 8:30. बघू शकता आमचा रेड सॉस पास्ता, फुल टँगी फ्लेवर. आणि ही टँगी गर्ल आजच तिने बनवला आहे आय थिंक सो. आम्ही गुरुवारी बनवलेला, तो संपला लगेच. आज परत बनवला ना बनू. मग कधी? शुक्रवारी ओके. शुक्रवार शनिवार 2 दिवसात जो पहिला आम्ही वीकमध्ये किंवा 4 दिवसासाठी बनवायचा तो संपला आहे. कारण का आता व्हाईट सॉससोबत रेड सॉसचे पण बरेच आमचे कस्टमर्स फिक्स झाले आहेत जे येतात. सो तुम्हाला पण जर टँगी असा फ्लेवर आवडत असेल तर नक्की ट्राय करा. आता सगळ्या ऑर्डर्स कंप्लीट झालेल्या आहेत. आय थिंक पूर्ण 11:15 वाजले आहेत. आणि क्लिनिंग ऑलमोस्ट डन होत आली आहे. अनु आपली नेहमीप्रमाणे भांडी घासायचं काम करते. आणि आपलं सेटअप करून ठेवते नेक्स्ट डेसाठी कुठे काय रिफिल असेल आणि हे सगळं क्लिनिंगचं. बाकी पप्पा त्यांचं काम करून तर घरी गेलेत. तर माझं काम आहे हे जे सामान उचलून मला देणार, ती बाल्डी भरलेली ती द्या, ती फेकून या, मग ते भरून द्या. सगळे हेवी कामं मला देतात ना हे लोक. स्वतः हलकी कामं करून घेतात. तर अशी एक लाईफ आहे. जेव्हा तुम्ही बिझनेस स्टार्टअप करणार ना, जेवण वगैरेचा सगळ्याचा टायमिंग सगळा चुकणार. तर जॉब करत असताना माझा तर 7:30-8चा टायमिंग होता की जॉबवरनं आल्या जेवायचं आणि फ्री व्हायचं मग बाहेर जायचं. आता 10, 10:30, कधी 11, कधी 9, जसं इकडून आम्हाला फ्री व्हायला भेटेल तसं जातो. कधी तर असं होतं की इकडून समजा 12 वाजले निघायला, टाईम नाही भेटला विकेंड्सला मोस्ट ऑफ, तर जेवतच नाही आम्ही, विसरूनच जातो जेवायचं. असा एक विषय होऊन जातो. या दोघी पण जेवल्या नाही आहेत. मी घरून जेवून आलो आहे आणि बायसाठी आता मी टिफिन आणला आहे. पण तर मला वाटतं आता घरी जाऊनच काय असेल ते रेटेल घरी जाऊ. लेट सी. आता थोड्या टायमाने होऊन जाईल मग आम्ही निघू. हे क्लिनिंग करत असताना माझं मेन काम म्हणजे स्टार्टिंगचं आहे म्हणजे हिशोब करणं. हिशोब यासाठी करा म्हणजे कोणी पण बिझनेस स्टार्टअप असतो त्या छोट्या गोष्टी रात्री एकदा लिहा. म्हणजे तुमचं कॅश किती आले, ऑनलाईन किती आले, महिन्याचं किती झालं आहे, सगळ्या गोष्टी थोड्या मेन्शन करा. त्याने तुम्हाला पण हेल्प होईल. तुम्ही क्लिनिंग तर हे करतच असतात. मेन इम्पॉर्टंट काम मी करतो इकडे. एंटरप्रेन्योर हो भाई साला, आधी भी पहुंचने का रोज रात को. सब काम खुद से करो. कुछ नहीं भाई पनू, एक दिन आएगा सब हासिल होगा. क्या बोलती है? लागेल. किती कामं करते ही पोर, बापरे. जेवायला लागतं भाई तुम्हाला बघा. जेवायला लागेल. एक भाकरीवरती जिंदगी. कळशीत राहून पनू रोज रात्रीला आधी पुसते आठवणीने. एकदम कळशीत आहे तिचं कामात ना पनू. वा काय पाणी असं पाणी आम्ही कधीच नाही बघितलं. हे काम असं आहे
एकदम परफेक्ट. बघा किती मस्त पाणी भरतंय एकदम अजिबात एक थेंब पण बाहेर नाही. तुम्हाला पण हे शिकायचं असेल तर नक्की फॉलो करा तन्मयला. बाजूला गणपती बाप्पा मोरा दोघींनी मोर्या. मोर्या. जाणार आहे हा खूप म्हणजे खूप मोठा टाक. कचरा टाकायला. डायरेक्ट कचरा टाक तिकडे घेऊन जावा गाडीत. कचरेवाला. बीएमसी में काम हो तो बताओ मुझे. कचरा लाइन. एक कचरा या ओपन दे. उधर रह गया ये. आता दोघींना पण चाललोय आईस्क्रीम खिलवायला माझ्या पैशांनी. 20 रुपयाची खाणारी तू आईस्क्रीम तू डायरेक्ट या अशा हक्क चक्क उचलते. हा शहाणे आहे ही पण खुश झाली. येणार आहे ना तर मग आम्ही उचलू शकतो काही. ठीक आहे चला भाई दोघांना सूट दिली आहे. रिझन आहे चला जे पाहिजे ती आईस्क्रीम घ्या. पानवाल व्हॉट इज पानवाल. सी का आईस्क्रीम का खिलवतोय कारण का आमचे 8,000+ इंस्टाग्रामचे फॉलोअर्स झालेत समजला. म्हणून या दोघांना 2 गरीब को मैंने खाना खिलाय आज. खाना नाही आईस्क्रीम खिलाय. ही बघा हिला काहीतरी थंड खायचं आहे फक्त. सॉरी पियायचं आहे. थंड पियायचं आहे हिला. पी भाई काय पियायचं आहे ते पी. काय दोन्ही घेते. नाही ती बोलली पानवाले तुला घेऊन अरे त्या आईला पाणी माझा तू कसं ठरवते मी. मला 10 रुपयाची कुल्फी असेल ती घ्या बाबा काहीतरी. अरे मग तू पितेस ना. ये मेरे साथ बहुत गलत हो रहा है गाइस. 8,000 झालेत म्हणून इज्जतीत मी यांना खायला घेऊन आलो. तर हे असं हिला पियायचं पण आहे आणि आईस्क्रीम पण खायचं आहे. आईस्क्रीम पण खायचं आहे. सिरियसली ब्रो हे गलत आहे हे सब चीज. काय नाटा काय घेतलंय तू. नाटा तुला मी करतो टाटा. काय तुला मी देते चाटा. चिन होते आहे या गोष्टीची जे काय आहे ब्रँड प्रमोशन नाही आहे. मी इज्जतीमध्ये गप घरी गेलो असतो तर मला परवडलं असतं. माय गॉड चमचा पण आहे. खरा आंबा आहे काय बापरे. हा तू मॅगी दे ना अशी थंड कर. डेंजर विषय आहे भाई. साल तरी काढ उडला असता भाई. पैसे जास्त आहे त्याच्यामध्ये. थोडासा त्याला मिळतो यांना खायचे यांचे वांदे. यांना माहित नाहीत खाते कसे भाई. हिला खोलता येत नाही. अरे बाबा 8,000 चुकून झालेत दोघींचे. एक हिला खोलता येत नाही हिला खाता येत नाही. यांचे असे वांदे आहेत. दे इकडे हे बघ याच्यावर बघा. इट इज अ मँगो काही इथंच नाही. बिकॉज बोट हे टेस्ट पण- लाईक ड्रीम. हे मी खोलून दिले ठीक आहे. ह्याच्यावर लिहिलेलं आहे मस्त लिहिलं. मँगो आईस्क्रीम बिकॉज चांगलं आहे रे. हे पण हे पण यांना येणार नाही. हे पण मी दाखवतो. वाव. खालून पकड तन्मयला सगळं येतं. कारण गाईज नो डोंट नो. पाठी होशील का जरा. पाठी पाठी. असं खायचंय. चमचा घालत कशाला नाही. दिलाय त्यांनी. चमचा लहान मुलांसाठी आहे. तू लहान आहे. चमच्याने पण तुमचा खाऊ भारी शकतो. आहे. बापरे बघितलं? एवढं खा. खाल्लं. थँक्यू. हा गुंडा म्हणे काय रे तू. पानचा काय आयडिया. जनरेशन झेडला ते झेंजी लोकांना जे आवडतं ते मी झेंजी बोलणार. नाही देते. हेच आम्ही उद्या कोल्ड कॉफीच्या फ्लेवर मध्ये ऍड करून बघणार आहे कसं ते. कोल्ड कॉफी नाही आणि या दोघांना देणार आणि ते सक्सेसफुल झालं तर तुम्हाला पण आम्ही नक्की बोलू. आपला न्यू फ्लेवर असेल कोल्ड कॉफी विथ कोक. ओके 8,000 झाले. मी म्हटलं 150-200 रुपयाची मस्त आहे की आईस्क्रीमचा खर्च आहे. 280 रुपये आणि 200 रुपये कसले तर फक्त हिचे आंबाचा काहीतरी आईस्क्रीम घेतलं त्याचे. अरे भाई
मला टेन्शन आलंय 10K झाल्यावरती काय विषय होईल मग. डायरेक्ट असं 10,000च खर्च करायला. ही बघा काळी दिसत नाही तुमची. मला दिसली गोरी झाली. चला आता हिला घरी सोडतोय. 12 वाजायला आलेत. 12 वाजायच्या आधी प्रणालीला जेवायचं आहे ना पडू. चल सोमवार लागेल नाही तर तुझा. एकदम पाळते ही सगळ्या गोष्टी पाळते. एकदम धार्मिक पोरगी धार्मिक. पण कामगारच आहे. तर आता झालाय दिवसाचा एंड. संडे होता. खूप खतरनाक सेल झालाय. मजा आली. ही बोलते आपण कामगार दिसतो. तर ॲक्च्युली आपण कामगारच आहोत सगळे. दिसतोच आहे. आणि काय आहे तर हालतच तशी होते की हे कर सगळी कामं करायची असतात. आता ही जाणार. आत्ता या टायमाला जेवणार आहे. सो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. जेवढं जमलं तेवढं इकडूनच ब्लॉग स्टार्ट केलेलं आहे घरापासून. आणि इकडेच आपण आता एंड करतोय. काय माहिती नाही कसा झालाय कसा नाही झालाय. हे बघा हिला पळायचं. हिला भूक लागली. चल भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. बाय गुड नाईट.